नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाची घारीघोरी म्हणजेच ढेमशा काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ढेमशीचा आता सध्या हार्वेस्टिंगचा खेळ काय संपत नाही आहे असं वाटतंय मला। कधी भाज्या हार्वेस्टिंग करते तर कधी फळं हार्वेस्टिंग करते। एवढंच जर हिला हार्वेस्टिंग फार्मिंगची आवड आहे तर मग शेतकरीनंच बनायचं होतं ना। कशाला YouTube वरती आली आणि ह्याचं त्याचं कॉपी करून स्वतःचे 5 व्लॉग्स करते आहे। ज्यामध्ये नेमकं काय टॅलेंट आहे हो मंडळी? मला तर आजपर्यंत काहीच टॅलेंट नाही हिच्यामध्ये दिसलंय। ना हिला जेवण चांगलं बनवता येतं, ना हिला कसलं काडीचं ज्ञान आहे। वाढली आहे म्हणून वाढली आहे ढेमशी बाई। आणि हिच्या रेसिपीज पण पाहिल्या ना, कशा ह्याच्या त्याच्या कॉपी करते, काहीच येत नाही हिला। चला आता कोणाचं बघून बनवते, निदान त्या व्यक्तीला तरी क्रेडिट द्यायचं ना हिने। पण नाही, तेही जमत नाही हो हिला। आहे नाही ढेमशी, या लोकांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला समजत नाही। एखादी गोष्ट नसेल येत तर एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? उलट जो स्वतःची चूक एक्सेप्ट करतो त्याचं मन मोठं असते। पण ह्यांना दाखवायचं जगाला की बघा आम्ही सर्वगुण संपन्न आहोत, आम्हाला सगळं येतं। अंधमंद भक्तांना एवढी बुद्धी नाही हो मंडळी, हे कळण्या इतपत। यांना वाटते काय तर जे यांचे दादा ताई दाखवतायत व्हिडिओ मध्ये ते सगळं खरंच आहे। रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये फरक असतो हेच यांना माहिती नाही आहे। भक्तांनो, वेळीच सावध व्हा, नाहीतर काही खरं नाही हो तुमचं। कितीतरी लोकांना या ढेमशीने ब्लॉक केला आहे, माहिती आहे का तुम्हाला? सहज प्रश्न विचारले होते कोणी हिला म्हणून, आणि मागे तर हिला त्या टोमलीचा पुडका आला होता। त्याच्या आधी लोक एवढी टोमलीचं नाव घेऊन हिला कॉमेंट्स करायचे तेव्हा तरी मस्त कोपऱ्यात बसून हसायची। पण जेव्हापासून हिच्यावरती रिएक्शन देणं स्टार्ट झालं आहे ना, तेव्हापासून घारीघोरी हर्ट झाली आहे। आणि वेतन काका तर वेतन काकाच आहेत, काका नाही तर काकू आहे तो त्या। ही ढेमशी वेतनाकडे गेली ना की वेतना पण लगेच पागळतो हिला बघून। असं वाटलं होतं हा तरी एवढा उच्च शिक्षित आहे, याला तरी असेल थोडी तरी अक्कल। पण कसलं काय हो मंडळी, काकूने पांढरी जादू केली आहे वेतनावरती, एकदम भुलून गेलाय। त्यामुळे तो बाहेर गावी राहतायत तर यांना वाटलं पूर्णच मोकळी काय आपल्याला, आपण कसंही वागलं तरी कोणाला काय समजतंय, कोण काय बोलणार नाही, कसलाच फरक नाही पडत आहे यांना। पण तसं नसते ना हो मंडळी, प्रत्येकाचीच प्रायव्हसी मॅटर करते। या लोकांना चालेल का यांच्या परमिशन शिवाय जर कोणी यांचा व्हिडिओ काढला तर? नाही ना, तसंच आहे। यांनाही समजायला हवं की नको, उगाच कुठेही काही दिसलं की कॅमेरा ऑन करायचं आणि सुरू व्हायचं, याला काही अर्थ आहे का? करा ना तुम्ही व्हिडिओ, नाही कोण बोलतय, पण प्रायव्हसी का ब्रीच करताय एकमेकांची? या लोकांना ना बोलून काही उपयोगच नाही आहे हो मंडळी, यांना काहीच फरक नाही पडत कोणाची प्रायव्हसी ब्रीच होते याच्याशी। आता त्या दिवशी ऍपल हिच्या झाडाला आले होते, त्याचं काय कौतुक करत होती पाहिलं ना? नक्कीच ते ऍपल गोड नव्हते, मुलांच्या एक्सप्रेशन वरून वाटत होतं। पण हे लोक कसे आहेत ना की मुलांनाही जबरदस्ती कौतुक करायला लावतात। काय काय शिकवून ठेवलंय ना त्यांना आतापासूनच ते ह्यांनाच माहिती। तेही मुलं आता या लोकांना बघून यांचं ऐकून खोटं बोलतायत। पुढे जाऊन काय होणार आहे, तेही यांच्यासारखं इतरांना मूर्ख बनवणार। आणि काय करणार आहेत ते? साहजिकशी गोष्ट आहे, लहान मुलांसमोर आपण जे बोलू जे वागू तसंच ते करणार। पुढे जाऊन त्यांना काय चूक काय बरोबर हे तर माहिती नाही आहे, त्यांना काय समजत नाही। पण आपण तरी सत्यम वद हे शिकवायला हवं की नको त्यांना? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का मंडळी? कधी काकू कुर्ती किंवा साडी नेसतात तर टिकली लावायला विसरतात, पण त्या टी शर्ट वरती उगाच शायनिंग मारायला टिकली लावून चमकत असतात। ही ढेमशी ना एकदम लबाड आहे, असं दाखवते की खूपच हिला आपली संस्कृती रीती परंपरा जपायला आवडतात। मी काय बोलते, एवढंच जर हिला भारतीय संस्कृती जपायची आहे ना, एवढीच हिला काळजी आहे भारतीय संस्कृतीची, तर मग हिने भारतातच यावं ना कायमचं। ढेमशीचं आणि टोमलीचं सध्या वजन वाढलं आहे, त्यामुळे एक करते उपासमारी डाएट आणि दुसरी जाते जिमला। तर ही ढेमशी जात होती भावासोबत जिमला, पण आता भाऊ नसल्यामुळे आता एकटीच जाते वाटते। आणि कधीतरी हिची मैत्रीण देखील सोबत असते। ढेमशी बोलते का तर बेस्ट पार्ट माहिती आहे का तुम्हाला? मी जिथे जिमला जाते तिथे माझी मैत्रीण देखील सोबत असते, त्यामुळे काय होतंय एक्स्ट्रा टाइम मी जिम मध्येच असते। मैत्रीण सोबत असल्यामुळे वर्कआउट पण होतो आणि गप्पा पण मारतो आम्ही। ओव्हरऑल काय तर मंडळी, आओ बहन चुगली करे असा सेशन चालू असतो यांचा जिम मध्ये।
आता यावरती मी काय बोलू मंडळी, तुम्हीच सांगा. हिला समजायला नको का की जिम मध्ये आपण वर्कआउट साठी जातो, जो 1-1.5 तास आपण तिथे स्पेंड करतो तो फक्त आपल्यासाठी, आपल्या बॉडीसाठी असतो. त्यात इकडच्या तिकडच्या गप्पा कशाला हव्या आहेत ना. तसं पण ह्या काकू यांच्या मैत्रिणीला भेटल्यावरती काय गप्प तर बसणार नाही आहेत, वर्कआउट तर करणार नाही. तिथे जाऊन पण नुसतं ह्या मैत्रिणीने असं केलं, त्या मैत्रिणीने तसं केलं असंच बोलत बसणार. आणि आताशी एक्स्ट्रा टाइम ही बाई जिम मध्येच पडीक असते. मग घरची कामं, नवऱ्याचा, मुलांचा, डब्याचा, जेवणाचं काय हो. असली बेजबाबदार बाई आहे ना ही ढेमशी. हिने मेकअप केला नव्हता जिमला जाताना, त्यामुळे हिचा खरा चेहरा पाहिलत का कॅमेरा समोर कसा दिसत होता ते. पण सांगणार कसं ना की मी अशी दिसते मेकअप शिवाय. म्हणजे ह्या लोकांना लाज वाटते ना हो मंडळी खरी परिस्थिती दाखवायला. फिल्टर वापरण्याची आणि थोबाडावरती किलोभर मेकअप करण्याची एवढी सवय झाली आहे ना या लोकांना, त्यामुळे कधी चुकून माकून जर रिअल फेस यांचा कॅमेरा समोर आला तर या लोकांना लाज वाटते. म्हणून ढेमशी बोलते काय तर, आदल्या रात्री मुलं झोपायला उशीर करत होते, त्यांच्यामुळे झोप झाली नाही आणि आता मी बघितलं तर डार्क सर्कल्स दिसतायत. फक्त एक दिवस लेट झोपण्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी डार्क सर्कल्स येतात का हो मंडळी. कमालच आहे ना, मला तर ही गोष्ट माहितीच नव्हती. घारीगोरीने यावेळी कबूल केलं. तिने सांगितलं की ती लेन्स यूज करते, त्याच्यामुळे तिचे डोळे चमकतात एकदम मांजरीसारखे. त्या वेतना काकींचे गॉगल्स पाहिले का मंडळी, काकू कशा मिरवत होत्या त्या. आणि त्यात पण मजेशीर गोष्ट काय आहे माहिती आहे का, काकू बोलतात काय तर डॉन दिसतायत वेतना काकू. त्या वेतनाने गॉगल्स लावल्यावरती ते रील्स मध्ये बघा दाखवतात, मध्ये चिल्लर गोळा करण्यासाठी जातात ते, दे दे माई दे दे. एकदम सेम टू सेम तसेच वाटत होते ते वेतना काका. ढेमशीच्या डोळ्यात ना नक्कीच धूळ गेली होती असणार, त्यामुळे तिला ते डॉन सारखे वाटत होते. आणि त्या ढेमशीने मॅनिक्युअर केलंय, ती नखं पाहिलीत का मंडळी, एक लाईट एक डार्क दिसत होतं. काहीही करत असते नाही ढेमशी, कशाचा कशाला ताळमेळ नसतो हिचा. आता हिच्या नखांबद्दल मी का बोलली तर हिने स्वतःच विचारलं होतं हिच्या व्हिडिओ मध्ये की सांगा बघू माझी नखं कशी दिसतायत ते, तुम्हाला आवडली का माझी नखं. तर म्हणून मी ऑनेस्ट रिव्ह्यू देते, मला तर अजिबात नाही आवडली हिची नखं. एकतर तो कलर होता असेल वेगळा आणि फिल्टर लावल्यामुळे अजूनच वेगळा दिसत होता तो. ढेमशीने जवळजवळ 10 मिनिटं तरी गाडीमध्ये बसून ती नखं दाखवली असतील आणि स्टोरी सांगितली असेल की मला अजिबात आवडली नाही नखं, माझा उगाचच टाइम वेस्ट झाला इकडे. खूपच स्लो करत होते ते काम. पण नंतर अर्ध्या रस्त्यात पोचल्यावरती ढेमशीला आठवलं काय तर की तिची बॉटल तिथेच राहिली आहे. धापा टाकत ढेमशी परत आली त्या नेल सलॉन मध्ये आणि बोलते कशी काय, मी रिटर्न आली इथे, काय आहे ना माझी बॉटलच इथे राहिली, डबल काम झालं. अगं ढेमशे, अशी कशी तू निर्बुद्ध, गाडीत बसून एवढं तू प्रवचन बसली होतीस, ते जरा नसतं दिलं तरी देखील चाललं असतं ग. आजूबाजूला बघायचं होतं ना की आपली वस्तू काय तिथे राहिली तर नाही आहे. पण नाही, तेवढी तुला अक्कल नाही ना. तुला तर नुसती घाई लागली होती की कधी एकदा मी कॅमेरा ऑन करते आणि अंदमंद बघताना माझी जगा वेगळी नखं दाखवते. ती नखं बघून असं वाटत होतं जगामगा मला बघा. आणि अगं ढेमशे, तुला एक चांगला सल्ला देऊ का, जरा ना कमी बडबड करत जा. नाही म्हणजे बोलताना तुला किती धापा लागत असतात. जरा काय ते औषध पाणी कर, उगाच नेहमी पैशाच्या मागे हात धुवून नको लागू. जरा स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष दे. 2-4 दिवस सुट्टी घेतल्याने तुझे अंदमंद भक्त काय तुला सोडून नाही जाणार आहेत कुठे. त्या नेल्स वाल्या व्हिडिओ मध्ये तर मंडळी पाहिलत का, पूर्ण टाइम ही ढेमशी नखऱ्यातच बोलत होती. सकाळी जाताना हिने हेअर स्ट्रेट केले होते ना तर पूर्ण दिवस शायनिंग मारत होती. अगं बाई, तुझे व्हिडिओ बघणारे तुझे भक्त ना गावाखेड्यातली लोक आहेत, त्यांना एवढं कशाला तू शोबाजी करून दाखवतेस. आणि अगं ढेमशे, ते व्हिडिओ काढतेस ना तेव्हा तो फिल्टरचं काहीतरी कर ग. त्या वेतना काकूंच्या तोंडावरून फिल्टर सारखा हलत असतो. कधी त्यांचं नाकच जाड दिसते तर कधी त्यांची हनुवटी जाड दिसते आणि मध्येच बोलता बोलता बारीक देखील होते. मंडळी, कोणतरी मोजून दाखवा बरं मला की ढेमशीने किती वेळा तिची नखं दाखवली असतील. 1000 वेळा तरी त्या ढेमशीने हातवारे करून ती झगामगा नखं दाखवली असतील. त्या दिवशी ती वांगोबाई गेली शॉपिंगला तर परवा ही पण गेली शॉपिंगला. कसं हो मंडळी, दोघींची पण शॉपिंग एकत्रच असते, डिसाइड करून जातात का शॉपिंग करायला. आता बघा, ढेमशी चालली आहे ना विंटर वॅकेशनला, तर थोड्या दिवसांनी वांगू पण जाईल विंटर वॅकेशनला. वेतना काकूंनी तर आधीच सांगितलं आहे की इथे सगळ्यांना सुट्टी आहे, सगळ्यांनीच सुट्टी घेतली आहे, त्यामुळे काम पण नाही आहे. म्हणून मी पण मौकेवरती चौका मारला आहे. आता बघू कोळशा काय कारण देतोय त्याच्या सुट्टीचं ते.
तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.